खरं तर या महाराष्ट्रातील सगळ्या संत परंपरेमध्ये नाथबाबांचं स्थान एक आगळं वेगळं स्थान आहे. खऱ्या अर्थाने सध्याच्या काळामध्ये, येत्या काळामध्ये काही लोकांनी संतांना सुद्धा एका विशिष्ट नजरेने लोकांनी पाहावं या दृष्टीने अनेक प्रकारचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. ज्ञानोबाराय म्हटले, नाथबाबा म्हटले की यांच्याकडे पाहताना एक वर्ग असा आहे की त्यांच्याकडे ते ब्राह्मण समाजातील संत आहे त्या दृष्टीने पाहतात काही लोक. पण मी पुन्हा सांगेन, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्याकडे जातीचा चष्मा लावून पाहण्यापेक्षा एक गोष्ट तुम्ही थोडीशी डोळ्याचा चष्मा बाजूला करून पहा. 700 वर्षापूर्वी या महाराष्ट्रातला समूळ जातीवाद नष्ट करणारा पहिला ब्राह्मण ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि त्यांच्यानंतर उरलेला जातीवाद 250 वर्षानंतर पुन्हा नष्ट करण्यासाठी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अवतार आहे. आणि म्हणून एक प्रसंग नाथ महाराजांच्या जीवनातला थोडासा लोकांच्या दृष्टीसमोर ठेवावा. मला तुम्ही सगळ्यांनी सांगा एक गोष्ट, आवर्जून थोडंसं मोकळं बोलतो. आमच्या घरी जेव्हा पंक्ती असतात, आम्ही जेव्हा आमच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये लोकांना बोलवतो, मला खरं सांगा, ज्यांच्या पोटाला भूक आहे त्यांना आम्ही बोलवतो की रिकाम्या पोटाच्या माणसांना बोलवतो? मला तुम्ही सांगा ना. ज्यांची पोटं भरलेली आम्ही त्यांना बोलवतो की रिकाम्या पोटाच्या माणसांना आपण बोलवतो? काय आपलं काय म्हणणं आहे? आम्ही जगाला सांगतो की माझा परमार्थ खूप जुना आहे म्हणून. मी तर सांगेन की परमार्थ सांगण्याचा विशेष नाही, तुमच्या जगण्यातून कळलं पाहिजे तुम्ही किती परमार्थ करता ते. लक्षात ठेवा. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनाकडे थोडासा डोळ्याचा चष्मा बाजूला करून बघा. जेव्हा त्यांच्याकडे वर्षश्राद्ध आहे, वर्षश्राद्ध नाथबाबांच्या घरी, आणि चांगल्या प्रकारचा स्वयंपाक शिजत असताना भुकेलेल्या माणसाने म्हणावं की आम्हाला असा स्वयंपाक मिळाला असता तर किती बरं झालं असतं. आणि म्हणून पहिली पंगत त्यांनी भुकेलेल्या माणसांची घातली आणि त्याच्यामुळं भरलेल्या पोटाचे रागावले. लक्षात ठेवा. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा समूळ जातीवाद नष्ट करून पहिली पंगत हरिजनांची घालणारे शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांच्याकडे तुम्ही जातीच्या चष्म्याने पाहू नका.